नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण कॅन्सरवर इतर आजार आणि होप मेडिसिन या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर माधुरी सोनवणे. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. थँक्यू. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्या अगोदर आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर माधुरी सोनवणे आयुर्वेदात MD आहेत. त्याचबरोबर त्या होप आयुर्वेदिक मेडिसिनमध्ये सध्या मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. खरं तर डॉक्टर, होप मेडिसिनच्या माध्यमातून असे असंख्य आजार आहेत जे पूर्णतः बरे झालेले आहेत आणि अनेक रुग्णांचा देखील तुम्हाला अर्थात अनुभव आहे आणि सकारात्मक असा प्रतिसाद रुग्णांकडून देखील आपल्याला मिळतो. त्यामुळे होप मेडिसिन ही संकल्पना थोडक्यात तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल आणि त्याचबरोबर होप मेडिसिनचा कोणकोणत्या आजारावर देखील उपयोग होऊ शकतो. हो, तर होप मेडिसिन ही जी औषधीची संकल्पना आहे ती मेनली कशावरती बेस्ड आहे, तर निसर्गात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक वनस्पती ज्या आहेत आणि त्याचबरोबर व्याधीशमत्व या दोन फॅक्टर्सवरतीच बेस्ड आपण मेडिसिन्स तयार केलेले आहेत. तर नैसर्गिक आपण जे काही वनस्पती आहेत त्यांचंच काय एवढं महत्त्व आपण कन्सिडर केलेलं आहे या ठिकाणी, तर त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगू इच्छिते. तर यामध्ये काय आहे की निसर्गात आपण बघत असतो की अनेक प्रकारचे पक्षी आहेत, तसेच प्राणी आहेत, तर तेही त्यांच्या जीवनकालामध्ये आजारी पडतच असतात. परंतु तेही त्यांच्या तक्रारी किंवा त्यांचं आजारपण दूर करण्यासाठी ह्याच निसर्गात उपलब्ध असलेल्या वनस्पतींचा उपयोग करूनच स्वतःच्या तक्रारींपासून मुक्त होतात. तर आपण जर ह्याचं निरीक्षण व्यवस्थित केलं तर आपल्या हे लक्षात येईल की आपलं हे जे निसर्ग आहे हे सर्व गुणसंपन्न आणि समृद्ध आहे. म्हणजे इथे जर का काही तक्रारी असतील, आपल्याला काहीही जर उणीव भासत असेल तर त्याची पूर्तताही ते निसर्गाने सोय करून ठेवलेली आहे आणि हाच नियम आपल्या मानवांसाठी सुद्धा आहे. तर ह्याचाच विचार करून आपण नैसर्गिक वनस्पतींचा उपयोग केलेला आहे. आता व्याधीशमत्व म्हणायचं म्हटल्यावरती तर व्याधीशमत्वच का, तर सहसा मनुष्य आजारी का पडत असतो, नेमकं त्याच्या आजारी पडण्यामागचं कारण काय आहे, किंवा तो जर आजारी पडला तर तो बरा होण्यासाठी नेमकी कुठली ऊर्जा किंवा कुठली अशी शक्ती, प्रतिकार शक्ती हवी असते की ज्याच्याने तो बरा होऊ शकतो. तर त्यालाच व्याधीशमत्व किंवा इम्युनिटी, स्ट्रॉंग इम्युनिटी असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून ह्या दोन्ही फॅक्टर्सची सांगड घालून होप आयुर्वेदिक मेडिसिन्सनी विशिष्ट गुणकारी व प्रभावी अशा वनस्पतींची निवड करून त्यांचा रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून एक नॅचरल इम्युनिटी बूस्टर असे औषध तयार केलेले आहे. हे जे औषध आहे हे पेटेंट आहे, FDA अप्रूव्ड आहे आणि GMP सर्टिफाईड आहे. आता ह्या औषधांचं कार्य होत कसं असतं, तर त्याचं कार्य अशा प्रकारे होतं की आपल्या मानवी शरीरामध्ये अनेक प्रकारच्या पेशी आहेत, अवयव आहेत. तर आता या सर्व पेशींना व अवयवांना ही व्यवस्थितपणे व योग्य प्रमाणात रक्तपुरवठा व त्याचबरोबर ऑक्सिजनचा पुरवठा होणं तेवढंच आवश्यक आहे. ज्यावेळी त्यांना योग्य प्रमाणात व व्यवस्थितपणे रक्तपुरवठा व त्याचबरोबर ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो तेव्हाच हे पेशी किंवा अवयव पूर्ण क्षमतेने व त्यांच्या सामर्थ्याने काम करत असतात आणि त्याचाच परिणाम म्हणून त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती ही वाढत असते. म्हणजेच त्याचा आजारी पडण्याचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होत असतो किंवा जरी आजारी पडला तर त्यातनं बरं होण्याचे जे हे आहे, हिलिंगची कॅपॅसिटी आहे ती वाढणार आहे. म्हणूनच आपण हे मेडिसिन अशा प्रकारे उपलब्ध करून दिलेले आहे. आता याची काही वैशिष्ट्य जर सांगायची झाली तर हे अगदी सिंपल, साधं, फक्त वनस्पतींच्या पानांपासून बनवलेलं औषध आहे. ह्याला कुठल्याही प्रकारची पथ्य नाही, याला साईड इफेक्ट्स नाही, कारण हे पूर्णपणे नॅचरल, हर्बल आणि ऑर्गॅनिक आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल्स नाहीत, स्टेरॉइड्स नाहीत किंवा मेटॅलिक डस्ट ह्याचाही वापर गेलेला नाही आहे. हा अगदी कमी मात्रेमध्ये अधिक प्रभावी व कमीत कमी वेळामध्ये लवकर गुणधर्म दाखवणारा असं औषध आपण तयार केलेलं आहे. म्हणजेच याचा इमिजिएट इफेक्ट आपल्याला लगेच दिसून येतो. आणि ह्याच औषधाची ही पण वैशिष्ट्य आहे की म्हणजे इतर कुठल्याही पॅथीची औषधं जर तुम्ही घेत असाल तर आपली औषधं चालू असताना त्याचा त्या पॅथीच्या औषधांबरोबर कुठल्याही प्रकारची ड्रग इंटरॅक्शन आपल्याला होताना दिसत नाही. म्हणूनच ही औषधी त्याही केसेसमध्ये अगदी सेफ आहेत. म्हणूनच तुम्ही ही सगळी औषधी अगदी अबालवृद्ध, पुरुष, स्त्री कुणीही हे औषधांचं सेवन करू शकतं. याच्या नित्यसेवनाने तुमची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली राहणार आहे आणि तुमच्या सुदृढ आरोग्यासाठी हे अतिशय उत्तम मेडिसिन आहे. अगदीच. होप मेडिसिनची संकल्पना काय हे तर तुम्ही सांगितलं आणि वेगवेगळ्या आजारांवर ही औषधं तितकीच प्रभावशाली देखील आहे. मात्र होप मेडिसिनचा कॅन्सर सारख्या देखील आजारावर नेमका कसा उपयोग होऊ शकतो? हो, कॅन्सर सारख्या आजारामध्ये नक्कीच आपली जी होप मेडिसिनची जी औषधी आहे ती खूपच प्रभावीपणे काम करत असते.
तर मुळात आता मला हे सांगावंसं वाटेल की इव्हन कॅन्सरसारखा जो आजार आहे तर तो का उद्भवतो. तर एखाद्या व्यक्तीची जेव्हा इम्युन सिस्टम जेव्हा थोडीशी कमी होते, स्ट्रॉंग नसते, तेव्हाच त्याला कॅन्सर वगैरे सारखा आजारही उद्भवत असतो. तर हा कॅन्सरही अनेक प्रकारचा असतो आणि त्यातही तो जेव्हा डिटेक्ट होतो तेव्हा ते वेगवेगळ्या स्टेजेसला असतो. त्याचे म्हणजे बरेचसे स्टेजेस आहेत, बरेचसे टाईप्स आहेत. तर अशा सगळ्याच टाईप्सच्या कॅन्सरमध्ये आणि कुठल्याही स्टेजमध्ये असो तर होप मेडिसिन त्या सगळ्या स्टेजेसमध्ये आणि सगळ्या टाईप्सच्या कॅन्सरमध्ये खूप महत्त्वपूर्ण कामगिरी करत असते. तर आता कॅन्सर मुळात हा व्याधिसमूहामुळे उत्पन्न होतो कमी असल्यामुळे. तर हे आपल्याला संशोधकांनी सुद्धा प्रस्ताव हा पुढे आपले ठेवलेला आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे. आता सर्वप्रथम कॅन्सर जेव्हा डिटेक्ट होतो किंवा त्याचं जेव्हा निदान होतं त्यावेळेस तुम्हाला तुमचे ऑन्कोलॉजिस्ट किंवा तुमचे जे मॉडर्न सायन्सचे जे डॉक्टर्स असतात ते तुम्हाला कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट सांगतात. तर यामध्ये महत्त्व करून ही ट्रीटमेंट असते की आयदर तुम्हाला सर्जरी सांगितली जाते किंवा त्यामध्ये किमोथेरपीसारखी ट्रीटमेंट असते किंवा रेडिएशनसारखे ट्रीटमेंट सांगितले जातात. आता ह्याचाच परिणाम आता ह्या सगळ्या ट्रीटमेंट्समध्ये होप आयुर्वेदिक मेडिसिन्ससारख्या मेडिसिन्सचा काय रोल आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या ज्या किमोथेरपी आहेत किंवा रेडिएशनसारख्या ट्रीटमेंट आहेत या सर्वांचे काही साईड इफेक्ट्स आहेत किंवा काही रुग्णांमध्ये आपल्याला बऱ्याच अंशी रुग्णांमध्ये आपल्याला हे बघायला मिळतं की त्याच्यामुळे त्यांना जे आहे खूप प्रमाणात म्हणजे नॉशिया जाणवत असतो, वॉमिटिंग्स होत असतात, पचनशक्ती मंदावलेली असते, भूक लागत नाही त्यांना, अन्नावरची वासना उडालेली असते आणि ह्याचाच एकूण परिणाम म्हणून त्यांचं वजनही कमी झालेलं असतं, वेट लॉस झालेला असतो आणि शरीरामध्ये अतिप्रमाणामध्ये हीट जाणवत असते आणि त्या हीटचा परिणाम, त्या उष्णतेचा परिणाम म्हणून स्किनवरती रॅशेस येणं, पिगमेंटेशन होणं, त्याचबरोबर त्यांना तोंडामध्ये अल्सर होणं, अशी जी तक्रारी आहेत ह्याही असतात. आणि म्हणूनच आता ह्या सगळ्याचा एकूण परिणाम बघितला तर त्यांचं मानसिक संतुलन किंवा जी काही मानसिकता असते ती ढासळलेली असते, त्यांचा कॉन्फिडन्स ते गमावून बसतात आणि त्याचाच परिणाम म्हणून डिप्रेशनमध्येही जातात, त्यांना झोपही लागत नसते अशा आजारातनं बाहेर पडत असताना. तर अशा वेळी जर आपण होप मेडिसिन हे औषध अगदी सुरुवातीपासून जसा तुमचा कॅन्सर डिटेक्ट होतो तेव्हापासूनच जर अगर आपण सोबत घेतलं तर नक्कीच हे सगळे साईड इफेक्ट्स जे आहेत हे आपल्याला टाळता येण्यासारखे आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळेच काय होतं की तुमची भूक व्यवस्थित वाढणार आहे, तुम्हाला जेवण व्यवस्थित जाणार आहे, तुमचे जे काही पॅरामीटर्स आहे. आता बऱ्याचदा काय होतं की कॅन्सरचे ट्रीटमेंट्स चालू असताना अनेकदा हे जे ब्लडचे पॅरामीटर्स असतात म्हणजे ते हेल्दी सेल्स आहेत, तर डॅमेज सेल्स म्हणजे जे काही कॅन्सर सेल्स आहेत ते तर किल होतातच, पण त्याचबरोबर जे हेल्दी सेल्स आहेत तेही किल होत असतात. त्यामुळे HB जे हिमोग्लोबिन आहे ते कमी होत असतं, परत प्लेटलेटचा काउंट कमी होत असतो. अशा ज्या महत्त्वाच्या पेशी आहेत त्याही डॅमेज होत असतात आणि त्याच्यासाठी आपण होप आयुर्वेदिकचं जर मेडिसिन चालू ठेवलं तर हे ब्लड पॅरामीटर्सही मेंटेन राहतात. म्हणून तुम्ही अगदी सुलभतेने आणि सुव्यवस्थितपणे तुमचा हा जो पूर्ण कोर्स ऑफ ट्रीटमेंट आहे तो अगदी व्यवस्थितपणे तुम्ही पूर्ण करू शकतात. किंबहुना असंही लक्षात येतं बऱ्याचशा रुग्णांमध्ये आपण हेही ऑब्झर्व केलंय की आपली ट्रीटमेंट जर त्यांनी सायमल्टेनियसली जर का चालू ठेवली तर त्यांचा जो कोर्स ऑफ ट्रीटमेंट आहे, जे किमोथेरपीचे सेशन्स आहेत किंवा रेडिएशन्सचे जेवढे सेशन्स आहेत तेही बऱ्याच वेळा रिड्यूस झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे कमी डोसेसमध्ये, कमी वेळामध्ये आणि लवकरात लवकर रिकव्हरी आपल्याला बघायला मिळते. सेकंडली आता जर सांगायचं झालं, जसं मी सांगितलं की रिकव्हरी ही फास्टर होत असते, तर डेफिनेटली ही रिकव्हरी खूप स्पीडी असते आणि सक्सेस रेट जो आहे तो मॅक्सिमम झालेला आपल्याला दिसतो. ऑलमोस्ट 90% आपण सक्सेस रेट सांगू शकतो जर आपण सायमल्टेनियसली अगदी सुरुवातीपासून ह्या सगळ्या गोष्टी टाळून व्यवस्थितपणे ट्रीटमेंट फॉलो केली तर. आता थर्डली जर सांगायचं तर आता सगळं काही आपली ट्रीटमेंट झालेली आहे, कोर्स पूर्ण झालेला आहे आणि आता आपण म्हणजे निश्चिंत राहता कामा नये. तर अशा वेळेसही काय होतं की पोस्ट कॅन्सरमध्ये पण बऱ्याचशा केस स्टडीजमध्ये असं ऑब्झर्व झालंय की म्हणजे अगदी 6 महिन्यानंतर किंवा वर्षभरानंतर हा कॅन्सर पुन्हा उद्भवत असतो, रिडेव्हलप होत असतो, त्याचा रिलॅप्स होतो. तर हे अवॉइड करण्यासाठी आपण हे होप आयुर्वेदिक मेडिसिन्सची औषधं चालू ठेवली पाहिजे. तर त्याचा नेमका कसा प्रभाव होतो, तर त्याच्यामध्ये काय होतं की अनेक प्रकारचे जे टॉक्झिन्स असतात ते शरीरामध्ये, ते ब्लडस्ट्रीममध्ये तसेच असतात किंवा काही वेळेस काय होतं की आपल्या शरीराला कुठल्या ना कुठल्या प्रकारे काहीतरी हानी झालेली असते, शरीराची झीज झालेली असते, ती भरून निघण्यासाठी, पुन्हा एकदा तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग होण्यासाठी, म्हणजेच रिस्टोरेशन, रेज्युविनेशन ऑफ हेल्थ आणि प्लस इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी म्हणून आपण हे औषध चालू ठेवलं पाहिजे. आणि इतकंच नाही तर जे काही हाय रिस्कचे केसेस आहेत, ज्यांच्या फॅमिलीमध्ये अशी हिस्ट्री झालेली आहे,
त्यांनी एक काळजी म्हणून आधीपासूनच जर का होप मेडिसिन्सचं सेवन केलं, नित्य सेवन जर का ठेवलं, तर हे जे प्रॉब्लेम आहे हा आपल्याला प्रोलॉंग करता येणार आहे. म्हणजेच हा आपल्याला अवॉइड करता येणार आहे किंवा हा आपल्याला होणारही नाही. त्याची आपण दक्षता घेतली पाहिजे. त्याचबरोबर जे काही प्रिव्हेंटिव्ह ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन अगदी कोणीही घ्यावं. म्हणजे बरेचसे असतात की म्हणजे ज्यांना आता फॅमिलीमध्ये हा आजार होणार आहे किंवा काहीही समजा, तर ॲज अ प्रिव्हेन्शन आपण नक्कीच घ्यायला पाहिजे. किंवा बऱ्याच जणांना व्यसनांची सवय असते, तर त्यांनी अगदीच काही लक्षात आलं तरी त्यांनी ॲज अ प्रिव्हेन्शन म्हणून लवकरात लवकर चालू करावं, अजिबात विलंब करू नये आणि ह्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा हेच सांगू शकते. अगदीच कॅन्सर सारखा खरं तर जटिल आजार असो किंवा मग रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी असो, होप मेडिसिन्स हे तितकेच फायदेशीर आहेत आणि सुरुवातीपासूनच अगदी कमी वयातला व्यक्ती देखील ही औषधं घेऊ शकतो आणि त्याचे परिणाम जे आहेत ते खरं तर समोर आलेले आहेत. त्यामुळे काही पेशंट आहेत त्यांनी होप मेडिसिनमध्ये ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि त्यांचा अनुभव नेमका कसा आहे ते आपण पाहूयात. मला ह्या आजाराची कल्पना साधारण 2005च्या दरम्यान आलेली होती आणि जेव्हा कळलं तेव्हा आजार खूप पुढच्या स्टेजला गेला होता. मला अत्यवस्था अवस्थेतच रुग्णालयात ॲडमिट केलं होतं. जेव्हा म्हणजे औषध कुठलं चालू आहे, काय चालू आहे मला काहीच माहीत नव्हतं. पण ती लाईन ऑफ ट्रीटमेंट चालू व्हायच्या अगोदर माझ्या घरच्यांना आमच्या एका स्नेहांकडनं होप आयुर्वेदिकच्या औषधाबद्दल कळलं होतं. त्यांनी ते आणून माझ्या ॲलोपॅथीच्या औषधांबरोबर हे औषधही चालू केलं. जेव्हा मला ॲडमिट केलं तेव्हा नाकातनं तोंडातनं ब्लिडिंग, अंगात रक्त जे होतं त्याचे रिपोर्ट तर असे होते की हिमोग्लोबिनचं प्रमाण 3 आणि 4 होतं. म्हणजे सगळ्यांनी आशा सोडून दिली होती, अगदी घरच्यांनी काय आणि डॉक्टरांनी पण. पण औषध चालू केलं. पहिल्या 2-3 दिवसातच नाकातनं तोंडातनं होणारं ब्लिडिंग थांबलं. जराशी जागेवर आलो मी आणि तेच औषध कंटिन्यू चालू केलं इतर ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंटबरोबर आणि साधारण 3 ते 4 महिन्यात माझे सर्व रिपोर्ट्स हे नॉर्मल आलेले होते. अगदी बोन मॅरो सकट सगळे रिपोर्ट माझ्यात कॅन्सरचे फ्री होते. मी राधाकृष्ण घोडके, बीड जिल्ह्यातील पाळशिंगी या ठिकाणचा रहिवासी असून मला या रोगाचं निदान झाल्यानंतर माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर मला 6 केमोथेरपी करायच्या सांगितल्या. 6 केमोथेरपी न करता तत्पूर्वी माझे भाचे अमोल बेनकर यांनी मला सांगितल्याप्रमाणे फक्त 2 केमोथेरपी केल्या आणि होप हे औषध सुरू केलं. हे औषधी सुरू केल्यानंतर मला बाकीच्या केमोथेरपी करण्याची गरज पडली नाही आणि त्या औषधामुळं मी सध्या अगदी ठणठणीत आहे. पूर्ण रिपोर्ट अगदी नॉर्मल आहे. मला 5 वर्षापूर्वी ब्रेन ट्यूमर डिटेक्ट झालता. आम्ही रुबी हॉलमध्ये त्याचं ऑपरेशन केलं आणि त्याच्यानंतर किमो रेडिएशन घेतलं. मला किमो रेडिएशनमुळे खूप हीट वाढली होती. पेटलेट्स काउंट कमी व्हायचे माझे आणि माझी प्रतिकार शक्ती खूप कमी झालती. मला खूप बाकीचे आजार वगैरे व्हायचे. जेव्हापासून मी होप औषध घ्यायला लागले, होप मेडिसिन औषध घ्यायला लागले, त्यापासून माझी रोग प्रतिकार शक्ती वाढली. मला बाहेर यायला जायला, पटकन यायला जायला जमायला लागलं. रक्ताची पातळी माझी वाढली. कॅन्सर झाल्यावर घाबरून न जाता किमो आणि रेडिएशन ऑपरेट करता करता या सगळ्या साईड इफेक्टमधनं बाहेर पडण्यासाठी होप आयुर्वेदिक तुम्हाला उत्तम मदत करेल आणि साईड इफेक्टपासून वाचवेल. तर तुम्ही ही सगळ्या साईड इफेक्टपासून वाचण्यासाठी होप आयुर्वेदिक मेडिसिनचा नक्की वापर करा. मीही केलाय, तुम्हीही करा आणि ह्या कॅन्सर या मोठ्या शब्दाला घाबरू नका. या सर्वांमधनं हिमतीने बाहेर पडा. थँक्यू. तर आत्ताच आपण पाहिलं की होप मेडिसिनमध्ये उपचार घेतल्यानंतर कशा पद्धतीनं हे रुग्ण बरे देखील झालेले आहेत आणि बरा झाल्याचा एक आनंद देखील या रुग्णांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे होप मेडिसिन संदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण कॅन्सरवर इतर आजार आणि होप मेडिसिन या विषयावर माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर माधुरी सोनावणे. डॉक्टर पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण पाहिलं की होप मेडिसिन मध्ये खरं तर हे रुग्ण आले, त्यांनी उपचाराला सुरुवात केली आणि बरं झाल्याचा एक आनंदही या रुग्णांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे या रुग्णांबद्दलच तुम्ही काय सांगाल? हो, तर ही जी सर्व रुग्ण जी आपल्याकडे आलेली आहेत, ही जर पाहिलं स्पेशली हे सगळे एंड स्टेजला आलेले आहेत. म्हणजे अगदी त्यांच्या कॅन्सरची ही लास्ट स्टेज होती. म्हणजेच ते पॅलिएटिव्ह केअरवर होते.
म्हणजे त्यांची सगळ्या ट्रीटमेंट्स घेऊन झाल्या होत्या, किमोथेरपी, रेडिएशन्स हा कोर्स संपूर्ण झालेला असताना ज्यावेळी त्यांना तरीही त्यांचा त्रास थांबलेला नव्हता, ते वैतागलेले होते किंवा त्यांना जीवन नकोसं झालं होतं, अशा स्थितीमध्ये ते आपल्याकडे अप्रोच झालेले आहेत. आणि अशा वेळी त्यांनी आपली औषधं चालू केली असताना त्यांना जो झालेला फायदा आहे आणि त्यातनं ते कॅन्सरमुक्त झालेले आहेत ते तुम्ही पाहिलेलंच आहे. तर नक्कीच तुम्हीही ह्याच्यातनं काहीतरी बोध घेऊन, म्हणजे आधीपासूनच जर का आपण ह्या सर्व गोष्टींची काळजी घेतली आणि नैसर्गिक औषधींचा जर का इंटिग्रेटेड अप्रोच जर का आपण ठेवला विथ ॲलोपॅथी मेडिसिन, जर का आपण आयुर्वेदिक मेडिसिन्स आधीपासून, म्हणजे होप आयुर्वेदिक मेडिसिन जर आधीपासून आपण ठेवले तर नक्कीच आपल्याला सक्सेस रेट हा जास्तच चांगला भेटणार आहे आणि आपल्याला त्रासही कमी होणार आहे. म्हणून तसंच केलेलं जास्त चांगलं आहे. अगदी जसं तुम्ही आता उल्लेख केला की आयुर्वेदिक औषधांचा आपल्या शरीरावर साईड इफेक्ट होण्यापेक्षा त्याचा आपल्याला फायदाच होतो आणि कोणताही आजार असो, कितीही जुना आजार असो, तो बरा देखील होतो. त्यामुळे होप मेडिसिन्स घेतल्यानंतर असे कोणकोणते आजार आहेत ज्यावर रुग्ण पूर्णतः मात करू शकतो? हो, तर जसं मी सांगितलं की जे काय आहे आपलं जे औषध आहे ते बेसिकली व्याधीशमत्व म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती यावरतीच जास्तपणे काम करतं. तर आपण बरेचदा बघतो की कुठलाही आजार उत्पन्न होण्यामागचं कारण जे आहे ते इम्युनिटी फॉल होणं हेच आहे किंवा इम्युनिटी स्ट्रॉंग नसणं हेच आहे. तर बेसिकली वारंवार होणारी सर्दी, खोकला, वारंवार जे काही आजारी पडत असतात किंवा एखादा जीर्ण व्याधी आहे, या सर्वसारख्या सर्वसामान्य आजारांपासून तर अगदी मोठ्या अगदी असाध्य आजारांपर्यंत सर्वच व्याधींमध्ये होप आयुर्वेदिक मेडिसिन्स हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. जसं आपण सांगितलं की सर्वच प्रकारच्या कॅन्सर्समध्ये आणि अगदी सगळ्या स्टेजेसमध्ये कॅन्सरच्या हे उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे हे मेडिसिन मधुमेह व त्याचे जे दुष्परिणाम आहेत त्यामध्ये सुद्धा खूप फायदेशीर आहे. मधुमेहापासून काय होतं की अनेक प्रकारचे मूत्रमार्गजनित जे काही विकार आहेत ते उत्पन्न होत असतात. झोप लागत नसते, आळस जास्त असतो, विकनेस आलेला असतो, थकवा येत असतो. न्यूरोपॅथी म्हणजे हातापायाला मुंग्या येणं किंवा दाह होणं ही सर्व लक्षणे असतात. ते ह्या सर्वावरती होप आयुर्वेदिक मेडिसिन्स खूप छान पद्धतीने काम करते. त्या ऑर्गनला, पॅनक्रियासला अगदी व्यवस्थित रक्तपुरवठा आणि त्याची जी कार्यक्षमता वाढवून त्याच्यातले जे काही साईड इफेक्ट्स आहेत ते कमी होत असतात. त्याचबरोबर HIV आणि एड्स सारख्या आजारामध्ये सुद्धा खूपच फायदेशीर आहे. बऱ्याचदा आपण हे बघतो की ARTची ट्रीटमेंट घेऊन सुद्धा बऱ्याचशा रुग्णांचं CD4 काउंट हा वाढत नाही. त्यावेळेस जर का तुम्ही होप आयुर्वेदिक मेडिसिन्स जर का घेतलं तर आपण हे ऑब्झर्व केलेलं आहे की त्यांचा CD4 काउंट जो आहे तो झपाट्याने वाढतो. आणि त्याचबरोबर आपण ऑटो इम्युन डिझिजेस जे आहेत, जे म्हणजे संधिवात आहे, आमवात आहे, अनेक प्रकारचे आर्थरायटिस आहेत, मग त्या सगळ्यामध्ये हे जे होप आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत त्या सांध्यांना व्यवस्थित रक्तपुरवठा करून त्यांची फ्लेक्झिबिलिटी वाढवतो, त्यांची जे मोशन आहे, मूवमेंट आहे ती वाढवतो, स्टिफनेस कमी करतो, तिथली सूज, तिथलं पेन कमी करून त्याला जास्तीत जास्त आराम देण्याचं काम आपलं होप आयुर्वेदिक मेडिसिन्स करतं. भूक जास्त तीक्ष्ण करतं आणि त्या पेशंटला खूप आराम वाटतो. त्याचबरोबर आता ह्याचं सांगायचं म्हणजे ब्लड रिलेटेड डिसऑर्डर्समध्येही जसं सिकल सेल ॲनिमिया आहे किंवा कुठलेही प्लेटलेट काउंट कमी होत असेल, WBCs वाढलेले आहेत किंवा HB वाढत नाही आहे, अशा सर्वच विकारांमध्ये किंवा पाईल्स आहे किंवा ह्या सर्वच विकारांमध्ये होप आयुर्वेदिक मेडिसिन्स खूप छान पद्धतीने काम करत असते. आता आणखीन सांगायचं म्हणजे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स आत्ताही आपण बघत आहोत की बऱ्याचशा रुग्णांमध्ये खोकला हा बरा झालेला नाही आहे. अनेक दिवस त्यांना खोकला हा त्रास देत आहे किंवा त्यांना दम लागतोय किंवा त्यांना जेवण जात नाही, अजूनही त्यांना अशक्तपणा आहे, इवन काही डिस्टन्स ते चालू शकत नाही. अशा सर्व रुग्णांना इवन पोस्ट कोविड लक्षणांमध्ये खूप फायदेशीर असं आपलं औषध ठरलेलं आहे. त्यांचा दम लागणं थांबलेला आहे, त्यांचा खोकला थांबलेला आहे, त्यांना सशक्त फील होत आहे. तर अशा रीतीने या सर्वच व्याधींमध्ये इवन हार्मोनल इम्बॅलन्स जर का असेल, PCOD असेल, थायरॉइड असेल, या सर्वच विकारांमध्ये होप आयुर्वेदिक मेडिसिन्स खूप छान पद्धतीने काम करते. इवन मेंदूशी निगडीत जे काही आजार आहेत जसं की डिप्रेशन आहे, डिप्रेशनमध्ये बऱ्याचदा काय होतं की नकारात्मक विचार असतात किंवा नैराश्य असतं. तर ह्या सर्वामध्ये त्यांची उदासीनता दूर होऊन, त्यांचा आळस्य दूर होऊन, त्यांची भूक वाढते, त्यांना शांत झोप लागते, त्यांचे जे काही असंबंध विचार असतात तेही थांबतात आणि तो पेशंट रिकवर होत असतो. आणि ओल्ड एज रिलेटेड डिसऑर्डर्समध्ये सुद्धा खूप फायदेशीर आहे. ह्या सर्व रुग्णांना, वयोवृद्ध लोकांना जे काही टॉनिक्सची गरज असते, जे काही सशक्तीकरणासाठी जे काही आवश्यक तत्व असतात ती सर्व आपले होप मेडिसिन्सने पूर्ण केले जातात. तर कार्यक्रमाच्या आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. अनेक रुग्ण आता आपल्याला पाहतात ज्यांना होप मेडिसिन बद्दल माहिती हवी आहे, अशा प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? हो,
तर ह्या सर्व प्रेक्षकांना मी एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही ॲज अ प्रिव्हेन्शन म्हणून अगदी सुरुवातीपासूनच आपल्या आरोग्याची काळजी म्हणून घ्यायला, नित्य सेवन करायला, अगदी स्वस्थ व्यक्तीने सुद्धा घ्यायला काहीच हरकत नाही आहे. खूप छान प्रकारचं मेडिसिन आहे. त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार हो, त्यातनं बरं होण्यासाठी, त्यातनं रिकवर होण्यासाठी नक्कीच तुम्ही होप आयुर्वेदिक मेडिसिन्सचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि त्याचबरोबर कुठल्याही आजारातनं बरं झाल्यानंतर बऱ्याचदा शरीराला क्षीणता आलेली असते. अशी ही क्षीणता घालवण्यासाठी, पुन्हा आपल्या शरीराचं रेज्युविनेशन होण्यासाठी आणि त्याचबरोबर आपली इम्युनिटी बूस्टअप होण्यासाठी नक्कीच अगदी सगळ्याच स्टेप्समध्ये आपण हे औषध वापरलं पाहिजे. आणि हे अतिगुणकारी आणि हर्बल आहे, सेफ आहे. अगदी जसं म्हटलेलं आहे की आहारातूनच आपलं औषध असावं आणि औषध हे आपलं आहारच असावं, त्याच प्रकारचं हे वनस्पती आहे जे आहारासमान आहे आणि आहारच आपलं औषध आहे. तर नक्कीच अशा वनस्पतींचा उपयोग करून आपण आपल्या सुदृढ आरोग्याचा विचार केला पाहिजे. धन्यवाद. कोणतेही साईड इफेक्ट न होता खरं तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि इतरही आजारांवर मात करण्यासाठी हे औषध किती महत्त्वाचं आहे याबद्दल आज तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. आपले खूप खूप आभार. ओके, थँक्यू. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.